व्हिडिओ काढायच्या तालात आयफोनचा असा काही विषय होऊन जाईल वाटलंच नव्हतं. वावरामध्ये कितीही भारी चप्पल आणा तुम्ही, पण काड्या चप्पल टक्कर देणारी कोणचीच नाही. रात्रभर जागून सुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठा लागते, कारण हे कामं काही संपायचं नावच नाही घेत. एक काम झालं की एक काम झालं की एक, काही ना काही काम आपल्या मागे आहेत. पण आता काय करता, घरात राहायचं आहे तर काम करा लागतीलच, नाही तर मग घराचा दरवाजा तर एनी टाइम आपल्यासाठी खुल्लाच असते. जास्त काही काम नाही आज आपल्याला. एक ट्रॉली कुटार भरून कंपनीत नेणार विकायसाठी, कारण की हे कुटार पाण्यानं वलवायला, हे काही ढोरं खात नाही. मग वाया गेल्यापेक्षा कंपनीत जाऊन विकून टाकायला पुरते ना. ट्रॅक्टर बी आपल्या घरचाच आहे, भरणारे सगळे आम्ही भाऊच आहे. मग काही विषयच नाही राहिला. एका घंट्यामध्ये तर पूर्ण ट्रॉली भरून घेतली. व्हिडिओ काढायला गेलो ना, आयफोन डायरेक्ट खालीच पडला. पण बरं झालं आपला भाऊ खाली उभा होता, त्यानं पकडला. नाही तर माझ्यासारखा जर मोबाईल धपकन खाली पडला असता ना, तर त्याचा कार्यक्रमच झाला असता आज. पण जाऊ द्या, जरा नशीब चांगला आहे वाटते आज आपलं. ट्रॅक्टर घेऊन कंपनीत तर आलो, पण तो वॉचमॅन म्हणे सगळे जायलाच जेवण करायला. आता तुम्हाला थांबा लागेल अर्धा एक घंटा. त्यानं असं म्हटल्याबरोबर आपले कार्यकर्ते काय आवरतात का, इकडल्या तिकडे दिली अंग टाकून डायरेक्ट. गेट उघडल्याबरोबर पहिला नंबर आपलाच होता. मग काय, पहिले टोल काट्यावरून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचं वेट करून घेतलं. तिकडून जसं पुढे येत नाही तर पाहतो तर काय, जिकडे पायसान तिकडे कुटारच कुटार. हे मोठे मोठे पहाडचे पहाडच लावले होते